कागल नगरपालिकेसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शहरातील 33 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानासाठी केंद्रावर गर्दी दिसून आली. काही केंद्रांवर किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये काही उमेदवारांच्या नावाशेजारी शाईचे ठसे उमटल्याची तक्रार केंद्राध्यक्षांकडे करण्यात आली. तक्रारींची दखल घेत संबंधित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून ठसे पुसून टाकण्यात आले. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रभाग क्रमांक 10 मधील 2 नंबरचं जे केंद्र आहे त्यामध्ये काही उमेदवारांच्या नावापुढे शाईचे ठसे उमटवल्याचं तक्रार आमच्याकडे आली होती. ते आमचं मतदान त्या संबंधित मतदारांचं पूर्ण झाल्यानंतर ते आम्ही बॅलेट युनिट चेक केलेलं आहे. त्या ठिकाणी शाईचे मार्क केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामध्ये सर्व उपस्थितीतले उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ते सर्व स्वच्छ केलेलं आहे. आता कुठल्याही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीची कोणतीही शंका अडचण राहिलेली नाही. त्यामुळे इथं कुठला गोंधळ झाला वगैरे असा गैरप्रकार कुठलाही झालेला नाही. शाई उमटवलेली होती बॅलेट युनिटवर. ते सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आपण ते व्यवस्थित पुसून घेतले आहे. आणि आता सध्या कुठल्याही उमेदवार आणि कुठल्याही प्रतिनिधींची कोणतीही शंका नाही. मतदान एकदम सुरळीत पार पडलेलं आहे. सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की गोपनीयतेचा भंग कुणीही करू नये. निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही नियम आहेत त्याचं सर्वांनी पालन करावं. पहिल्या 2 तासात 13.72% मतदानाची नोंद झाली. त्यानंतर दुपारी 1:30च्या सुमाराला मतदानाची टक्केवारी 50.28 इतकी होती. सायंकाळी 4 नंतर पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. एकूणच किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.